हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळ देवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय. ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशनाथ मित्रांनो, मी कडक परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, वार नक्षत्र तिथी योग व करण या पाचांगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात. याचे कारण मित्रांनो, तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते, वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते, नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो, योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो, तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो, असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते. पण यासाठी आपली वास्तुशास्त्रानुसार असावी, देवघर योग्य दिशेला असावे, येथे योग्य देवघर असावे, देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्यात. प्रातःकाळ कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी. तसेच पूजा करत्याची व कुटुंबात इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्मशुद्धी असायला हवी, तरच आपण ज्ञानसिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो, असे माझे तरी स्पष्ट मत आहे. मित्रांनो, आता पंचांग आजचे मी आपणास सांगत आहे, कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे. मित्रांनो, आज दिनांक 2 फेब्रुवारी 2024, शालिवान शके 1945 संवत्सर शोभन आयन उत्तर ऋतू हेमंत मास पौष पक्ष कृष्ण तिथी. मित्रांनो, आजची सप्तमी तिथी आहे. दुपारी 4 वाजून 3 मिनिटानंतर अष्टमी तिथीला सुरुवात होईल. वार शुक्रवार आहे. नक्षत्र मित्रांनो स्वाती नक्षत्र आहे. उद्या पहाटे 5 वाजून 57 मिनिटानंतर विशाखा नक्षत्राला सुरुवात. योग मित्रांनो शूल योग आहे. दुपारी 12 वाजून 54 मिनिटानंतर गंड योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो बहुकरण आहे. दुपारी 4 वाजून 3 मिनिटानंतर बालव कर्णाला आणि उद्या पहाटे 4 वाजून 48 मिनिटानंतर कौलव कर्णाला सुरुवात होईल. प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे मित्रांनो. सूर्य मकर राशीत असेल, चंद्र तुळ राशीत, गुरु मेष राशीत, शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे. मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे असेल मित्रांनो. सूर्योदय सकाळी 7 वाजून 14 मिनिटांनी असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 6 वाजून 31 मिनिटांनी असणार. मित्रांनो, नित्यपूजेचा संकल्प आपण आता सोडणार आहोत. यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळावर एक पळी पाणी, एक अक्षत, एक फूल वा फुलाची पाकळी घ्यायची आणि संकल्प म्हणायला सुरुवात करायची आहे मित्रांनो. हर ओम शिव शिव शंभू राज्ञे प्रवर्तमान सत्य प्रभो द्वितीय परार्थे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके 1945 प्रभादी षष्टी संवत्सरामध्ये शोभन नाम संवत्सरे उत्तरायणे हेमंत ऋतू पौष मासे कृष्ण पक्षे शुक्रवार वासने स्वाती नक्षत्रे शूल योगे बहुकर्णी सप्तमी शुभतिथ वीर गोत्रात उत्पन्न मी कळपा मोह पात दुरितक्षय द्वारा श्री पार्वतीपती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करीस. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे पाणी समोरच्या तांबणात सोडून देतो. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी 12 वाजून 54 मिनिटांनी. या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि नवीन संकल्प तयार करायचा आहे. त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख करायचा. तेव्हाच आपली ही धार्मिक सेवा जी आहे ही संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपणापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहू. यात सर्वात प्रथम साखरपुडा मुहूर्त दिलेला आहे 2, 4, 6. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त नाही मित्रांनो. बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 2, 4. जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 2. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 2. मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात मित्रांनो उपनयन करण्यासाठी मुहूर्त या मासामध्ये नाही. विवाह करण्यासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक 2, 4 आणि 6.
वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 2, भूमिपूजन तथा पायाभरणीसाठी मुहूर्त आहे दिनांक 7. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मात्र या मासामध्ये मुहूर्त नाहीत मित्रा. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावं किंवा योग्य पुरवठ्यास संपर्क साधावा किंवा एखाद्या पंचांग धारकास संपर्क साधावा. मगच आपल्या जन्म कुंडलीनुसार योग्य त्या मुहूर्ताची निवड करावी. कारण सर्वच मुहूर्त आपल्यासाठी नसतात मित्र. मित्रांनो, अशा वेळी मुहूर्त नसताना आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने वा स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका. तसेच पंचांगातील गौण संकट व आपत्काळातील मुहूर्तांची निवड देखील शक्यतो करू नका मित्रांनो. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची माहिती आहे ती आता पाहूया. पंचांग शुद्धी मित्रांनो उत्तम दिवस आहे. काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो. दिनविशेष मित्रांनो कालाष्टमी आहे. जे कालभैरवाचे दर्शन घेतात मंदिरात जाऊन त्यांनी विधिवत सायंकाळच्या वेळेला दर्शन घ्यायचे आहे मित्रांनो. आणि तसेच कालभैरवाष्टकाचे जर आपण पठण करत असाल तर दररोज करत असेल तर उत्तम आहे मित्रांनो रात्रीच्या वेळी. आणि नसेल करत तर आजपासून आपण ते करू शकता मित्रांनो. त्याचे हवन मात्र करता येणार नाही कारण अग्नी पृथ्वीवर सजत आहे नव्याने. जर या अगोदरच आपण सुरुवात केलेली असेल तर करू शकता मित्रांनो सायंकाळ नंतर. मित्रांनो, दुपारी 4:03 दग्ध योगाला सुरुवात होईल मित्रांनो. या दग्ध योगामध्ये जे काही जन्म घेणार मित्रांनो त्यांची शांती करावी लागते 12व्या दिवशी. कारण हा मुहूर्त नंतर मिळत नाही मित्रांनो. हा चालू पंचांगामध्येच दिलेला असतो. जुन्या पंचांगात त्याचा उल्लेख नसतो. तेव्हा पंडितामार्फत आपल्या घरच्या घरी आपल्याला ही शांती करायची आहे. अग्नी पृथ्वीवर हजर नाही मित्रांनो. त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ या कर्मकांड करता येणार नाही. जे रेग्युलर आहेत जुने तेच आपण करू शकता. राहू काळ मित्रांनो सकाळी 10:30 ते 12 वाजेपर्यंत आहे. या काळातही आपले काही महत्त्वाचे काम होत नसतील, बनत नसतील, बिघडत असतील, तर ती इतर वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपले काम यशस्वी होईल मित्रांनो. कारण राहू काळ आपल्यासाठी योग्य वाटत नाही. मित्रांनो, संकल्प सोडून केलेले कोणतेही विधिवत धार्मिक कर्मकांड संबंधित पूजनीय देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करण्यास लवकर प्राप्त होते. आपल्या नावे पुण्य जमा होते कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे करता करविता आपणच असतो. लक्षात ठेवा मित्रांनो, शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी इथेच संपत आहे. आपण जर माझ्या मते समजत असाल तर कृपया माझ्या धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवारासह शेअर. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन बसा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याण. हरि ओम शिव महादेव.